नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. एखाद्याचे नशीब किती सुंदर आणि चांगलं असू शकतं याचं उदाहरण म्हणजे मुरलीधर मोहोळ, नगरसेवक, त्याच्या अगोदर पहिलवान, मग पुणे महापालिकेत नगरसेवक, पुण्याचे महापौर आणि त्यानंतर एकदम संधी मिळाली ती खासदार पदाची आणि केंद्रात तातडीनं मंत्री. तेही अमित शहा यांच्या हाताखालच्या एका विभागाचे ते राज्यमंत्री झाले आणि विमान वाहतुकीचेही ते मंत्री झाले. त्यानंतर आली त्यांच्यावर जबाबदारी पुणे महापालिकेची आणि तीही त्यांनी यशस्वीपणे करून दाखवली. पुणे श्रमिक मध्ये त्यांचा वार्तापत्राचा कार्यक्रम रिपीट पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांचा वार्तालापाच्या कार्यक्रमात त्यांनी अनेक गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या. जाणून घेऊयात मुरलीधर मोहोळ. इन्कम टॅक्सचा विषय होता. गावातल्या क्रेडिट सोसायटी किंवा आमच्या सोसायटींना इन्कम टॅक्सचा प्रश्न होता. त्याचे जवळजवळ या राज्यातल्या जवळजवळ या सगळ्या आमच्या गावातल्या जे टॅक्स आपण म्हणतो 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स त्यांचा माफ झाला. अशा पद्धतीनं सहकाराला ताकद देणं हे मला असं वाटतं खूप मोठं धोरण देशभरामध्ये सुरू झालं. त्याच्यामध्ये मला वैयक्तिक देशभरातला प्रवास खूप करायला मिळाला. एक नवीन आज आपण पाहिलं सहकारातलं बघा, सहकाराचं एकच झालं की माझा कोणीतरी नातेवाईक तिथे बसला पाहिजे. मग तो जिल्हा बँकेचा संचालक होईल, चेअरमन होईल, या बाजार समितीचा अध्यक्ष होईल किंवा ती गावातली सोसायटी त्याचीच राहील. म्हणजे माझ्या घरातलं मी आणि माझं एवढ्या पुरतं सहकार मर्यादित होता. आता त्याच्यामध्ये इतके सगळे बदल करण्यात आले. आता या देशामध्ये सहकाराचं विद्यापीठ सुरू झालं. त्रिभुवनदास पटेल नावाचं देशामध्ये विद्यापीठ आता सुरू झालं. तिथे सहकारात काय होतं, नातेगोत्यातली सगळी माणसं आम्ही आणून भरतो आणि मग त्यांना ट्रेनिंग देतो. तोपर्यंत त्याची पारदर्शकता राहत नाही. त्याच्यामध्ये अनेक सहकारी संस्था ज्या वेळेला आपण म्हणतो की बुडतात किंवा अगदी निकालात निघतात, काहीच राहत नाही सहकारी संस्थांमध्ये. का? पारदर्शकता नसते. त्याच्यामध्ये आपलीच माणसं आपण सगळी. आणि म्हणून या देशात पुढच्या काळातला जर 5-10 वर्षाचा विचार केला सहकाराचा तर कमीत कमी 17 लाख प्रशिक्षित अशा पद्धतीची मॅनपॉवर आपल्याला लागणारे सहकारात. म्हणून आम्ही काय केलं, आधी प्रशिक्षण आणि मग भरती. आता काय होतं, भरती होतो तो सहकारचं प्रशिक्षण घेईपर्यंत संस्था डबघाईत जाते. तर तो एक मला असं खूप मोठा विचार झाला. महाराष्ट्राला आज आपल्याला पाहिलं तर व्यामनिकॉमला आपण त्याला संलग्नता दिली. व्यामनिकॉमच्या माध्यमातून हे सगळ्या अभ्यासक्रम सुरू झाले. मला वाटतं की या सगळ्याच्यात सहकार म्हणून देशभरात पोहोचवण्याचं खूप चांगलं काम झालं. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयात विशेष करून आपल्या राज्यामध्ये आज खूप चांगल्या काही मागच्या 1.5 वर्षात काही आपल्याला खूप चांगलं काम करता आलं. उदाहरणार्थ आपल्या पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं. त्याच्यानंतर जुन्या टर्मिनलचं रिन्युएशन सुरू झालं. 300 एकर जागा आपण आता पुण्याच्या विमानतळासाठी एक्सपान्शनसाठी ताब्यात घेतोय. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडनं आमच्याकडं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो प्रस्ताव गेला. तिथनं आता तो मंजूर होऊन खाली आला आणि प्रत्यक्षात लँड ॲक्विजिशन सुरू आहे. म्हणजे व्हाईट बॉडी एअरक्राफ्ट सुद्धा आता पुण्यातनं पुढच्या काळामध्ये 2-1 वर्षाच्या काळानंतर पुण्यातनं जगभरामध्ये कुठेही प्रवास करता येईल अशा पद्धतीचे पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण होतंय. पुरंदरचं काम आता राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. नवी मुंबईचं विमानतळ सुरू झालं. मला असं वाटतं की महाराष्ट्र असं राज्य आहे आता की देशात सर्वाधिक विमानतळ जर कुठं ऑपरेशनमध्ये असतील, कार्यान्वित असेल ती महाराष्ट्रात आहेत. आता 14 विमानतळ आहेत की देशात एका राज्यात कुठंच एवढी नाही, ती महाराष्ट्रात आहेत. आमच्या या सगळ्या 1.5 वर्षाच्या काळात सोलापूर चालू झालं, अमरावती चालू झालं, कोल्हापूरचं एक्सपान्शन आपण आता करतोय, आता जळगावचं एक्सपान्शन करतोय, तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधतोय. असे अनेक सांगलीचा थोडंसं आता प्रक्रिया वेगाने सुरू झाली. म्हणजे या राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये FTO आपण त्याच्यामध्ये चालू करतोय. आता हे बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला हे करता आलं. उडान योजनेच्या माध्यमातून आज देशभरामध्ये खूप चांगली सेवा देण्यात आली. आपण पाहिलं की 2014 पूर्वी या देशामध्ये केवळ 74 विमानतळ होती आणि मागच्या 10 वर्षात जर आपण पाहिलं तर या देशातल्या विमानतळांची संख्या आता 165 वरती पोहोचली. म्हणजे इतकी मोठी क्रांती या क्षेत्रात होतीये. म्हणजे डॉमेस्टिक सर्व्हिसमध्ये तर आपण जगभरामध्ये आज आपण 2-3 क्रमांकावरती आलो. इतकं मोठं काम या क्षेत्रामध्ये चालू आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये माघी गणेश जयंती निमित्ताने आज स्वराभिषेक या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांचे नातू श्री विराजजी जोशी यांच्या अतिशय प्रतिभासंपन्न आणि बहारदार गायनाने स्वराभिषेक बाप्पांच्या चरणी संपन्न झाला. एक पंडितजींच्या आवाजाची जी पहाडी आवाजाची जी अनुभूती होती ती त्यांच्या गायनाने आज या ठिकाणी आली आणि अतिशय उज्ज्वल भविष्य त्यांना या सांगीतिक सेवेमध्ये हे निश्चितपणे आहे. गणपती बाप्पांच्या दर्शनाचा समस्त भक्तांनी आवर्जून लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 2026च्या पहिल्याच महिन्यात इकडे गणपती बाप्पाच्या सेवेचा शुभयोग आला याचा मला फार आनंद होतो आहे. आणि सकाळी पहाटेच्या वातावरणात इकडे गायन सेवा मी केली आणि एक वेगळंच वातावरण असतं. सेवा करताना जेव्हा आपण गातो तेव्हा एक मैफिलीचा एक मूड नसून एक सेवेचा एक भाव असतो गाताना, त्याचा एक अजून आनंद असतो. तर मला फार आनंद झाला इकडे गायला मिळाले याबद्दल. तर मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.